तुमच्याही मुलांना मेथीची भाजी केली तर ती चपातीबरोबर खायला आवडत नाही का? तर या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजीचा वेगळा प्रकार करू शकता, की जो की लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम प्रकार आहे. तुम्ही असा पदार्थ केला तर तुमची मुलं नक्कीच भाजी खातील. इथं मी एक मेथीची जुडी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचाभर धना पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. शिवाय आपण यामध्ये अजून थोडे कोरडे मसाले घालणार आहोत. इथं मी 1-1.5 चमचा भरून हळद घातलेली आहे, की ज्यामुळं हळदीचा रंग छान येईल आणि टेस्टही चांगली येईल. शिवाय आपण इथं मोठे 2 चमचे भरून तीळ घातलेले आहेत. बऱ्याच लहान मुलांना तीळ असे नुसतेच खावा किंवा चिक्की म्हटलं तर आवडत नाही, पण तुम्ही अशा पदार्थातून तीळ नक्कीच खाऊ घालू शकता. आता इथं मी एक वाटण केलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे. शिवाय कोथिंबीरची आपण यामध्ये देठही घातलेली आहेत. शिवाय आपला पदार्थ एकदम सॉफ्ट व्हावा यासाठी आपण 2 पळीभर तेल घालणार आहोत. तेलामुळं काय होतं, आपला पदार्थ एकदम सॉफ्ट राहतो आणि मऊसूत राहतो. शिवाय हा पदार्थ प्रवासासाठी नेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. 4 दिवस छान टिकतो. आता हे सगळे मसाले आपण मेथीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि मेथीला पाणी सुटेपर्यंत आपण त्याला चोळून घेणार आहोत हे सगळे मसाले. मेथीमध्ये असे मसाले मिसळल्यामुळं त्याला एक पाणी सुटतं आणि त्यामुळे त्यामध्येच आपल्याला पीठ भिजवता येतं आणि त्या पदार्थाची टेस्ट अजून जास्त वाढते. आता इथं आपण मेथीच्या ठेपल्याचं पीठ भिजवतोय, तर त्यासाठी आपण सुरुवातीला अर्धा कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालणार आहोत. वरून तुम्हाला लागेल तर तुम्ही थोडं पाणी घालून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सॉफ्टही नाही, कारण की आपल्याला हे पराठे 3 ते 4 दिवस टिकवायचे असतील तर मऊसूद असंच पीठ भिजवावं लागेल. गव्हाची कणिक कशी भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि पळीवर त्याला तेल लावून ठेवलेलं आहे. झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं, म्हणजे छान पीठ मुरून जाईल. आता 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर परत एकदा आपण थोडंसं पीठ लावून किंवा तेल लावून छान पीठ मर्दून घ्यायचं, कारण की मेथीची भाजी असल्यामुळं पिठाला पाणी लवकर सुटतं आणि पीठ मऊ होत जातं. यासाठी प्रत्येक वेळेला पीठ मर्दून घ्यायचं आणि लाटायला घ्यायचं. सुरुवातीला मी छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण लाटायला घेणार आहोत. मेथीच्या भाजीमध्ये मसाले घातल्यामुळं याला पाणी लवकर सुटतं या पिठाला. यासाठी पोळपाटाला मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे आणि लाटण्यालाही तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पिठावरतीच मी लाटणार आहे. हे मेथीचे ठेपले आपण अगदी गुजराती पद्धतीनं केलेले आहेत. तुम्ही या पद्धतीनं केले तर 3-4 दिवस प्रवासासाठी नेण्यासाठी अतिशय छान टिकतात. शिवाय लहान मुलांनाही डब्यासाठी देण्यासाठी आवडतात लहान मुलांना. नक्की ट्राय करून पहा. हिवाळ्याचे दिवस आहेत. बाजारामध्ये भरपूर मेथीची भाजी आलेली आहे आणि स्वस्तही आहे. त्यामुळे असे पदार्थ या दिवसात नक्की ट्राय करून पाहावेत आणि चवीलाही छान होतात. आता ह्या टेपल्याला छान व्यवस्थित शेप येण्यासाठी मी इथं काय केलं आहे, आपल्या डब्याच्या झाकणानं त्याला कट करून घेतलेलं आहे, की जेणेकरून छान व्यवस्थित त्याला शेप येईल. किंवा तुम्ही तसंच भाजलं तरी चालू शकतं. फक्त हे टेपले पातळ लाटायचे, म्हणजे मग पीठ पीठ लागत नाही आणि व्यवस्थित छान भाजून घ्यायचे. अगोदरच मी तवा तापत ठेवलेला, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये सुरुवातीला हे टेपले छान भाजून घ्यायचे आणि नंतर तूप किंवा तेल सोडून तुम्ही छान हे परत भाजून घ्यायचे. खरपूस होईपर्यंत अगदी छान भाजायचे, म्हणजे छान आतली मेथी भाजली जाते आणि पीठही छान भाजलं जातं. हिवाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या भरपूर बाजारात आलेल्या आहेत, तर तुम्ही असे काही प्रकार चांगले करू शकता. मेथीचे ठेपले करू शकता, मेथीच्या वड्या करू शकता, शिवाय मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकारही करू शकता. छान खरपूस भाजलेला आपला गुजराती पद्धतीचा ठेपला आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीनं सगळे ठेपले लाटून छान भाजून घेऊया. फक्त ठेपला लाटण्यासाठी तुम्ही जे लाटणं वापरता ते जर बारीक पातळ लाटणं घेतलं तर छान पातळ लाटता येतात ठेपले. तसे ज्या पद्धतीनं खाकरा लाटण्यासाठी वापरतात त्याच पद्धतीनं. मी तर पापडाचं लाटणं असतं ते वापरलेलं आहे, त्यामुळे छान आपले ठेपले पातळ लाटले गेले माझ्याकडनं. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहता येतील. छान खरपूस असे ठेपले आपले भाजून झालेले आहेत, तर आता आपण सर्विंग करूया. तुम्ही याबरोबर दही देऊ शकता, मिरचीचा ठेचा देऊ शकता, शेंगदाण्याची चटणी देऊ शकता किंवा आंब्याचा छुंदा असतो तो देऊ शकता. तुम्ही दह्याबरोबर तर खूपच सुंदर लागतात. मी इथं सुरुवातीला दही देणार आहे, शिवाय त्याबरोबर आपण लोणचंही दिलेलं आहे. इथं पाहू शकताय किती सॉफ्ट असे आपले मेथीचे ठेपले तयार झालेले आहेत. हे 4 दिवस ठेवले तरीसुद्धा एकदम सॉफ्ट असेच राहतात, छान टिकतात. प्रवासासाठी नेण्यासाठी नक्की ट्राय करून पहा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी नक्की ट्राय करा.
ही चवीला म्हणाल तर खूपच सुंदर लागतात. शिवाय पौष्टिकही रेसिपी आहे. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.